बातमी अकोल्यामधून आहे। सर्वोपचारी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा झालाय। चुकीच्या उपचारामुळे आपल्या एका तरुणीला हात धोक्यात घालावा लागलाय। सिटी स्कॅन पूर्वी योग्य जेलको न वापरल्यानं हात मशीनमध्ये अडकला। त्याचं झालं असं की अकोल्यातल्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एक हलगर्जीपणाची घटना समोर आली आहे। जेतवन नगरातील 25 वर्षीय नेहाला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता आणि या त्रासामुळे तिच्या पालकांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं। तपासणी दरम्यान नेहाचे सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला, मात्र सिटी स्कॅन पूर्वी हाताला लावायच्या योग्य जेलको ऐवजी चुकीच्या पद्धतीने म्हणजेच निळ्या रंगाचं जेलको लावण्यात आलं। त्यामुळे सिटी स्कॅन मशीनमध्ये तिचा हात अडकून मुरगळला गेला। पोटदुखीच्या उपचारासाठी आलेल्या नेहाच्या हाताला गंभीररित्या दुखापत झाली आहे। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांना असमाधानकारक उत्तर मिळालं आणि त्यानंतर या संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल प्रशासनावर ताशेरे ओढले। डॉक्टर म्हणे तुम्ही आता सोमवारी या म्हणे, ड्रेसिंग करून दिली आणि मला घरी पाठवलं। तर डॉक्टराजवळ गेलो आम्ही तिथं, तर डॉक्टर म्हणत होते की आम्ही त्यांना बोललो की हात सुद्धा तुमची कंप्लेंट आहे, ते म्हणून लागले तर आम्ही तर राजीनामे खिशात घेऊन गिरू लागलो म्हणे, असे ते मला सांगू इतके बोलले बा डॉक्टर, ते नर्स बी अंगवर डॉक्टर तिथचे। आता काय ते आता ते हाताचं काय प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही, तो आता हात कामातून गेला तर पुरी जिंदगी खराब होणार ना सर्व। ते डॉक्टरांचा काय उपचार करून राहिले, पोटाची सोनोग्राफी काढायला लावायला लागले आणि हाताचं तुम्ही पेशंट तुम्ही जास्त करून दिलेला आहे। काय कारण हात कधी कामातून गेला तर काय करू आम्ही सगळं। माझं पोट दुखत होतं तर यांना आम्हाला सिटी स्कॅन काढायचं सांगितलं होतं। गुलाबी कलरचे यांना जेलको लावायचं सांगितलं होतं आणि इथं अपघात कक्षामध्ये आम्ही सुई लावली। तर सुई लावल्याच्या नंतर त्यांना दुसरी सुई लावून दिली। त्याच्यानंतर आम्ही सिटी स्कॅनच्या तिथे गेलो। मधात गेल्याच्या नंतर हे केलं, हात पुरा सुजला।